श्रीराम जय राम जय जय राम. निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही. अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार घेऊन घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती मात्र वस्तुमात्रागणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोक सुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत. श्रीराम समर्थ. दासबोध समाज 12 दशक 9. विषय मैत्री, सद्वर्तन आणि चांगला स्वभाव. खरा मित्र कोण? खरा मित्र तो जो संकटात साथ देतो, योग्य सल्ला देतो, चुकीपासून दूर ठेवतो. समर्थ सांगतात, सज्जनांची मैत्री जीवन घडवते. वाईट मैत्रीचे परिणाम चुकीच्या सवयी लागतात, वेळ वाया जातो, जीवनाचा मार्ग भरकटतो. एक उदाहरण. 2 मित्र असतात. एक अभ्यासू आणि प्रामाणिक, दुसरा आळशी आणि चुकीच्या सवयींमध्ये गुंतलेला. ज्याची संगत निवडतो तसे जीवन घडते. चांगला स्वभाव म्हणजे काय? नम्रता, प्रेमळ वागणूक, मदतीची भावना, संयम. सद्वर्तन का आवश्यक आहे?
समाजात आदर मिळतो, संबंध टिकतात, मन शांत राहते. चांगला स्वभाव कसा वाढवावा? समर्थ सांगतात, राग कमी करा, इतरांचा आदर करा, क्षमा करा, अहंकार टाळा. साधना आणि स्वभाव, नामस्मरण, आत्मचिंतन, सत्संग या गोष्टींमुळे स्वभाव सुधारतो. संतांचा आदर्श, समर्थ रामदास स्वामी प्रेमळ, करुणामय आणि लोकहितकारी होते. एक साधा दृष्टांत, फुलं स्वतः सुगंध ठेवत नाही, ते आजूबाजूला पसरवते. तसेच चांगला स्वभाव इतरांनाही आनंद देतो. अंतिम सार, समाज 12.9 आपल्याला सांगते, चांगली मैत्री निवडा, स्वभाव नम्र ठेवा, प्रेमाने वागा आणि सद्वर्तन ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य प्रिय, आदरणीय आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध, समाज 12.10. विषय, क्रोध आणि त्यावर नियंत्रण. क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे मनातील तीव्र असंतोष, अपेक्षा पूर्ण न झाल्यावर निर्माण होणारी प्रतिक्रिया, विवेक हरपवणारी अवस्था. समर्थ सांगतात, क्रोध मनुष्याचे नुकसान करतो. क्रोध का निर्माण होतो? अहंकार, अपेक्षा, असहिष्णुता, माझेच बरोबर हा हट्ट. एक उदाहरण, एखादा माणूस रागात बोलतो, नंतर पश्चाताप होतो, पण बोललेले शब्द परत येत नाहीत. क्रोधाचे परिणाम, संबंध तुटतात, मन अशांत होते, निर्णय चुकतात, आरोग्यावर परिणाम होतो. क्रोधावर नियंत्रण का आवश्यक? शांततेसाठी, योग्य विचारासाठी, चांगल्या संबंधांसाठी. क्रोध कसा कमी करावा? समर्थ सांगतात, बोलण्यापूर्वी थांबा, शांतपणे विचार करा, अपेक्षा कमी करा, क्षमा करण्याची सवय लावा. साधना आणि क्रोध नियंत्रण, ध्यान, प्राणायाम, नामस्मरण, मौन या गोष्टींमुळे मन शांत होते. संतांचा आदर्श, समर्थ रामदास स्वामी अत्यंत संयमी आणि शांत होते. एक साधा दृष्टांत, आगीत टाकलेले इंधन आग वाढवते, तसेच रागावर राग दिला तर वाद वाढतो. अंतिम सार, समाज 12.10 आपल्याला सांगते, क्रोधावर नियंत्रण ठेवा, संयम ठेवा, क्षमा करा आणि शांततेने वागा. असे जीवन जगणारा मनुष्य स्थिर, आदरणीय आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.